परिषद प्राथमिक शाळा बागलवस्ती शाळेचे मुख्याध्यापक मी सुदाम शिंदे सर। या ठिकाणी शाळेच्या वैभवाविषयी किंवा शाळेच्या शैक्षणिक बाबतीमध्ये माहिती सांगत असताना मला पूर्वीचे काय 2022 पूर्वीची शाळा या ठिकाणी अतिशय इमारत गळत होती, नादुरुस्त होती, मैदान सपाटीकरण काहीच नव्हतं, कंपाऊंड नव्हतं आणि त्यावेळेस शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष म्हणून संतोषजी बागल यांची नेमणूक झाली आणि आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यानंतर शाळेला हे वैभव प्राप्त झालेला आहे। या ठिकाणी कंपाऊंड असेल, शाळेचं ग्राउंड असेल, शाळेची इमारत असेल, शाळेच्या साठी मुलांना मुलींना लागणारे शौचालय असेल, अतिशय कलामंच असेल, अतिशय देखणं अशी भव्य इमारत, भव्य असं प्रत्येक गोष्ट दणकट आणि टिकाऊ अशा प्रकारच्या अध्यक्षांनी या ठिकाणी तयार करून दिलं। या कंपाऊंडसाठी आमदार फंडातून निधी आला, शाळा दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतून निधी आला, परंतु निधी अपुरा होता। त्यासाठी लागणारा वरचे पैसे सर्व अध्यक्षांनी स्वतःच्या खर्चातून हे निर्माण केलेलं आहे। शाळेला सौर ऊर्जेचे युनिट असेल किंवा CCTV कॅमेरे असतील किंवा आपल्या तो कम्प्युटरचा संच असेल, हे सर्व प्रॉपररित्या करण्याचं काम अध्यक्षांनी केलेलं आहे। त्यामुळंच आमच्या शाळेची गुणवत्ता वाढली। विविध शासनाचे अभियान असतील, मुख्यमंत्री माई शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 1, टप्पा क्रमांक 2 टप्पे झालेले आहेत। दोन्ही टप्प्यात आमच्या शाळेचे यश, पहिल्या टप्प्यात तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक, दुसऱ्या टप्प्यात तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक येऊन जिल्ह्यामध्ये पहिल्या 5मध्ये आमची शाळा होती। त्याचप्रमाणे परसबागेचा क्रम असेल, त्याच पद्धतीनं पट असेल, 65 पट होता 2022ला, आज 89 पट शाळेचा झालेला आहे। हे सर्व करत असताना अध्यक्षांनी अशी भरघोस आर्थिक मदत दिली आणि त्यामुळेच हे शाळेचं वैभव, शाळेची गुणवत्ता, शाळेचा पट वाढीला लागलेला मला दिसतो। कशी प्रेरणा मिळाली तुम्हाला शाळेसाठी काम करावं? आम्हाला ग्रामीण भागातली जिल्हा परिषद शाळेची मी माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं फिरत असताना अतिशय विदारक अवस्था या शाळेची होती। शाळेला इमारत व्यवस्थित नव्हती, शाळेला शौचालयाची सोय नव्हती, शाळेला सुरक्षा भिंत नव्हती, शाळेला मैदान नव्हतं। मग मीही या शाळेचा माजी विद्यार्थी असल्यामुळं मला नेहमीही माझा सारखं मनातनं सारखी वाटत होतं बाबा आपण या शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तो निश्चय मी केला आणि त्या दिवसापासून या शाळेचा मी कायापालट करायला प्रयत्न चालू केला। प्रथम मी एक नादुरुस्त इमारत होती या दगडी शाळेची, ती पूर्ण डिमॉलिश करून त्या ठिकाणी आम्ही नवीन 2 खोल्या, एक अंगणवाडी आणि एक वर्ग आम्ही तयार केला। त्यानंतर आम्हाला शौचालयाचा प्रश्न जाणवू लागला। मग आम्ही ग्रामपंचायतकडे सातत्यानं पाठपुरावा करत होतो, आमदार साहेबांकडे पाठपुरावा करत होतो। मग वाकरी ग्रामपंचायतनं त्या ठिकाणी काय थोडा निधी उपलब्ध करून दिला, समाधान अवताडे यांनी आम्हाला संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध करून दिला आणि शासनाचं निधी अधिक आम्ही आमच्या उद्योग व्यवसायातून त्या ठिकाणी प्रत्येक शाळेला जी काय भौतिक शोध लागतील त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत गेलो आणि आज मला अभिमान आहे की या बागलवस्ती शाळेत मला वाटत नाही कुठलीही भौतिक सुविधा आता शिल्लक राहिलेली नाही। मग सोलर सिस्टीम असू द्या, मुलांना कॉम्प्युटरची लॅब असू द्या आणि सगळ्या कलामंच असू द्या, हँडवॉश स्टेशन असू द्या, ज्या काय भौतिक सुविधा आहेत त्या आम्ही 100% या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम असा झाला की शाळेचा पट हा 2022 साली 60-65 होता, तो आज 89 वर आला। मुलांची शाळेत ॲक्टिव्हिटी सगळ्या अतिशय चांगल्या, जिल्हा राज्यस्तरापर्यंत मुलं वक्तृत्व स्पर्धेत त्या ठिकाणी गेली, मुलींचा क्रीडा संघ आमचा तालुका स्तरावर गेला। अशा प्रत्येक खेळात, वक्तृत्व स्पर्धेत, बुद्धिमत्ता स्पर्धेत ह्या शाळेचे विद्यार्थी चमकू लागले, याचा मला खऱ्या अर्थानं आनंद आहे। कारण आजचा विद्यार्थी हा उद्याच्या देशाचं भविष्य घडवणार आहे याची मला खात्री आहे आणि झेडपी शाळेतला विद्यार्थी हा परिपूर्ण विद्यार्थी असतो। हे आजपर्यंत तुम्ही IPS IAS अधिकारी बघितले असतील तर ते बऱ्यापैकी हे झेडपी शाळेतून पुढे गेलेले आहेत। पुढचं विजन काय आहे? मला आता ह्या झेडपी शाळेच्यावरून आज लक्षात यायला लागले चांगली शाळेला भौतिक सुविधा, शिक्षकांचं मनोबल वाढतं। त्यामुळं मी आता माझं एक विजन असं राहणार आहे की ह्या परिसरातील सर्व जिल्हा परिषद या वाडी वस्तीवर असू द्या, गावाच्या ठिकाणच्या शाळा असू द्या, ह्या एक रोल मॉडेल शाळा बनवणं हे माझं पुढचं उद्दिष्ट असणार।